सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर शहर में आयोजित 3 दिवसीय भव्य ऐतिहासिक प्रदर्शनी शिवसेना द्वारा रखी गई इस प्रदर्शनी को शहर वासियों का अच्छा प्रतिसाद मिल रहा है। बता दें कि गुड़ी पाड़वा और चेटीचंड पर्व के अवसर पर शिवसेना शिंदे गढ़ के शहर प्रमुख राजेंद्र चौधरी की टीम द्वारा आज यहां के कैंप क्रमांक 3 के विट्ठलवाड़ी स्टेशन के पास आज छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम और स्वशासन की स्थापना की कहानी को उजागर करने वाली इस प्रदर्शनी रखी गई है। इस प्रदर्शनी को रखने का मुख्य उद्देश्य है कि आज की युवा पीढ़ी सिर्फ रील बनाने में बिजी रहती है और उन्हें अपने राज्य का इतिहास के बारे में कोई जानकारी नहीं है। उन्हें जानकारी देना और वीरता की झलक दिखाई गई है। छत्रपति शिवाजी महाराज के कार्य और उनकी वीरता का इतिहास नागरिकों के सामने जीवंत रूप में खड़ा हो गया। प्रदर्शनी में बड़ी संख्या में इतिहास प्रेमी, छात्र और आम नागरिक शामिल हुए। इस प्रदर्शनी के दौरान शिव के युद्ध कौशल, किलों की संरचना और उस समय की मुद्रा प्रणाली के बारे में विस्तृत जानकारी दी गई। ये प्रदर्शनी सुबह 10 बजे से रात 10 बजे तक खुली। इस कार्यक्रम में कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, शिवसेना विधायक बालाजी किनीकर, महापौर अश्विनी निकम, पूर्व विधायक पप्पू कालानी, नगरसेवक राजेंद्र सिंह बुल्लर महाराज, शिवसेना शिंदे गढ़ नेता अरुण आशान, वरिष्ठ नगरसेवक दिलीप गायकवाड़ और अन्य गणमान्य व्यक्ति शामिल हुए। सर बघा इथे समोर इथे 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 बघा एकदम मस्त कार्यक्रम ठेवलाय पहिली ऐतिहासिक नाणिक शस्त्र घडकुले प्रदर्शन आयोजन करत असताना या ठिकाणी सर्व मान्यवर आणि शालेय विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। ओके, धन्यवाद। येथे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय माजी आमदार पप्पू कलानी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेले। या प्रसंगी उपस्थित महापौर अश्विनीताई निकम, त्याचप्रमाणे आमदार बालाजी किनीकर आणि ज्यांनी हे प्रदर्शन भरवलं ते राजेंद्र चौधरी, इतर सर्वच मान्यवर। मी आता सगळ्यांची नावं घेत होतो पण पप्पू कलानी शेठ बोलले नको फक्त स्टेज आणि विशेषतः विद्यार्थी इथे बराच वेळ उभे आहेत। मी वेळेवर 11:10 आलो होतो हे सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो। आणि विशेषतः महापौर आणि पप्पू कलानी शेठ यांच्या व्यतिरिक्त जे स्थानिक उशिरा आले त्यांनी अशा छोट्या मुलांच्या कार्यक्रमाला वेळेवर येण्याची दक्षता घ्यावी अशी एक छोटीशी सूचना करतो। या उल्हासनगर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे। निश्चितपणे शहर विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या संकल्पनेप्रमाणे लोकप्रतिनिधींनी शहराचा विकास करावा, राजकारणाचे जोडे महापालिकेच्या बाहेर ठेवावे। त्याप्रमाणे त्यांच्या विचाराप्रमाणे सर्व उल्हासनगर शहर एकत्र आलेले सर्व या बाबतीमध्ये जे कामकाज करत आहेत अशीच शहर विकासाच्या दृष्टीने घोडदौड सुरू राहावी। आणि त्याच पार्श्वभूमीवर राजेंद्र चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन शस्त्रे, गडकिल्ले, नाणी प्रदर्शन यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे। या प्रदर्शनाची माहिती देत असताना सांगितलं की नवतरुण हे रील बनवण्यामध्ये व्यस्त असतात पण त्यांना शस्त्रांची माहिती नाही, मुलांची काही चूक नाही, पण आपण मुलांना त्याचे महत्त्व समजून दिलं पाहिजे। आणि हे जे काही आपला ठेवा आहे, आपला वारसा आहे, तो जपणं अत्यंत आवश्यक आहे। संस्कृती आणि परंपरेला महत्त्व देणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम आहे। आजच्या प्रसंगी सर्व मान्यवर येथे उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसंच आज चेटीचांद, या चेटीचांदच्या निमित्ताने
सर्वांना हार्दिक शुभेच्छा। लेखी चेटी ते चांद जो लख लख वधाई। आज उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीनं या उल्हासनगर शहरामध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व नाणी प्रदर्शन हा प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे आणि या शहरातील ज्या काही शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी त्या प्रदर्शनामध्ये येऊन त्याची पाहणी करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या वेळेला जे शस्त्र वापरले होते ते शस्त्रचं प्रदर्शन इथं झालेलं आहे आणि ते प्रदर्शनामधून येणाऱ्या पिढीला, भविष्य घडवणाऱ्या या पिढीला खूप काही घेता येईल। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला त्यांनी कोणती शस्त्र वापरली, त्यानंतर त्यांनी कोणती नाणी त्या काळामध्ये चलनात आणली आणि ते स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे कोणी गड किल्ले होते, कोणते कोणते किल्ले आहेत आणि त्या गड किल्ल्यांची माहिती या प्रदर्शनामध्ये आहे। आपण सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मग जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे असतील, महापौर अश्विनीताई निकम असतील, पप्पू कलानी असतील, माजी आमदार आणि आमदार बालाजी केनीकर असतील, शिवसेनेचे गटनेते अरुण आशान असतील, जमनू पुसवानी असतील, यांनी सर्वांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। या शहरातील ज्या काही शाळा, महाविद्यालय आहेत, विद्यालय आहेत, त्या विद्यालयातले विद्यार्थी, शिक्षक या ठिकाणी आले, त्यांनीही या प्रदर्शनाचा लाभ घेतला, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर मुख्य म्हणजे हे प्रदर्शन आयोजित करताना ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रदर्शन हे शस्त्र प्रदर्शन शिवसेना शहर शाखेच्या वतीनं 3 दिवस 20, 21 आणि 22 हे 3 दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाचा या उल्हासनगरमधील शहरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शिवप्रेमी नागरिकांनी, शिवसैनिकांनी याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेळ सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। पुन्हा एकदा आपण आपल्याला आवाहन करतो, या प्रदर्शनाचा आपण चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा। आज राजेंद्र चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गडकिल्ले, नाणी, शस्त्र यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ती टिकवण्याच्या बरोबरच आपला जो ठेवा आहे तो ठेवा नवीन पिढीला पाहता यावा आणि त्यांना त्याची माहिती व्हावी आणि त्यांचा उपयोग काय होता आणि त्याचा उपयोग आता या जमान्यामध्ये होऊ शकत नसेल, पण आपली परंपरा त्यांना माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याच्यातून बोध घेण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। आजच्या या प्रसंगी महापौर अश्विनीताई निकम, त्याचप्रमाणे पप्पू शेठ कलानी, जमनू पुरस्वानी, इतर सर्वच मान्यवर आणि राजेंद्र चौधरी यांचे सर्व सहकारी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, अरुण आशान हे सर्व येथे उपस्थित आहेत। आजच्या या प्रसंगी या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो। आज चेटीचांद, या चेटीचांदच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपला जो ठेवा आहे, जी परंपरा आहे आणि त्या काळातील जे काही आपला वारसा आहे तो वारसा जपण्याच्या दृष्टीने, त्याचं महत्त्व माहिती होण्याच्या दृष्टीने ती माहिती करून घेण्यासाठी नुसतं त्यांना लेक्चर देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्यांना दाखवणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने या प्रदर्शनाचं खूप महत्त्व आहे। हे महत्त्व जाणून युवकांनी त्यामधून ज्ञान प्राप्त करावं असं मी त्यांना आवाहन करतो।